मिरजला मी BDO होतो, गट विकास अधिकारी होतो. 64 गावापैकी जवळपास 40-42 गावागावात जाऊन मी महिला बचत गट असतील, आरोग्य केंद्र असतील, आपल्या अंगणवाडी असतील, आपल्या शाळा असतील, तिथे मी व्हिजिट दिलेली आहे. शिराळा तालुक्याचं नशीब चांगलं किंवा माझं नशीब चांगलं किंवा त्यांचं दुर्दैव की जेव्हा माझं पहिली जॉईनिंग होती तहसीलदार शिराळा, त्याच्या दुसऱ्या दिवशी 10वी-12वीचे पेपर सुरू झाले आणि ज्या दिवशी माझा तहसीलदारचा कार्यकाळ संपला त्याच्या दुसऱ्या दिवशी पेपर संपले. त्याच्या मधात काय झालं हे फक्त शिराळावाल्यांनाच माहीत आहे. विषय असा झाला की जेव्हा गेलो तेव्हा नवीन चेहरा होता, कोणी मला ओळखत नव्हतं. त्या वर्षी कोरोना नेमका सुरू झाला होता, संपत होता 2021ला. सर्व शाळांच्या परीक्षा केंद्र हे स्वतःची शाळा होती. आता नैसर्गिक आहे, मुलं आपलेच, शाळा आपलीच, शिक्षक आपलेच, मग परीक्षा पण आपल्याच पद्धतीने व्हावं असं शिक्षकांना वाटणं साहजिक आहे. त्याच्यामुळे पहिले विद्यार्थी कॉप्या करायचे, त्यावर्षी शिक्षक सुद्धा सक्रियपणे राहून कॉप्या पुरवत होते. पहिल्या दिवशी मी आपली सरकारी गाडी काढली, वरती लाल बत्ती, ड्रायव्हर, सिक्युरिटी, 4-5-6 ठिकाणी गेलो, एकही ठिकाणी कोणी हाती लागलं नाही. मला फार आश्चर्याचा धक्का बसला की एवढ्या सुरळीत पारदर्शकपणे कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा कशा सुरू आहेत. कारण की मी काही चंद्राच्या ग्रहाहून आलो नाही, मी महाराष्ट्रातला आहे, ग्रामीण भागातला आहे, आजही गावात राहतो. आई अंगणवाडी सेविका आहे आणि वडील जिल्हा परिषदचे वर्ग 3 कर्मचारी राहिलेले आहेत. मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहे. आई बचत गटाची सदस्य आहे. म्हटलं काहीतरी गडबड आहे. एवढ्या परीक्षा सुरळीत मी तरी कधी बघितल्या नाही. दुसऱ्या दिवशी गाडी नाही, दौरा सांगितला शिराळ्याच्या त्या कोपऱ्यात जाणार आहे, गाडी तिकडे जाऊ दिली. मी स्कूटी घेतली, स्कूटीवर बसलो आणि शाळेत जायला निघालो. एका शाळेत पोहोचलो, मला आता शाळेचं नाव आठवणार नाही, तिथले काही गट शिक्षण अधिकारी किंवा अधिकारी मला आठवतात. एक बाजीराव देशमुख नावाचे शिक्षण विभागाचे अधिकारी होते, अजून काही. गेलो, पोहोचलो, ते मला ओळखत नाही, मी त्यांना ओळखत नाही. पाहिलं की सुरळीतपणे त्यांचा सिस्टम पॅटर्न सुरू होता. एका दुसऱ्याला सहकार्याच्या मदतीने परीक्षा पार पाडणं सुरू होत्या. मला जे तहसीलदार म्हणून अधिकार होते, मी पेन उचलला आणि शेरा लिहायला सुरुवात केली. एका शिक्षकाने चांगला प्रश्न विचारला की सर तुमच्याकडे काय पुरावा आहे की आम्ही कॉप्या करत होतो. बघा, एक प्रश्नामुळे किती क्रांती होते की सर तुमच्याकडे काय पुरावा आहे की आम्ही कॉप्या करत होतो. माझ्याकडे एकच पुरावा होता की मी माझ्या डोळ्यांनी ते पाहिलेलं होतं आणि सरकारने दिलेले अधिकार हे म्हणता की तुम्ही पाहिलं तर तुम्ही कारवाई करू शकता. 3 शिक्षक होते. 2 ते 5 पेपर पार पडला. मी त्या दिवशी कारवाई केली नाही. 2 ते 5 पेपर पार पडला आणि संध्याकाळी 5:45 वाजता त्याच दिवशी पूर्ण तहसील ऑफिसमधला हॉल गच्च भरला होता. गट शिक्षण अधिकाऱ्यापासून सर्व पर्यवेक्षक सगळ्यांची मीटिंग लावली होती आणि 5:45 ते मला रात्री 9 वाजेपर्यंत आमची 3-3.25 तास मीटिंग झाली. मला अजूनही आठवतं. मी सांगितलं की असं करू, तसं करू, कॅमेरे लावू, CCTV लावू. मी प्रशिक्षणार्थी होतो, प्रोबेशन होतो, काहीतरी करायचं, हे कॉप्या थांबवायचे यासाठी प्रयत्न होता. आणि त्यांनी प्रत्येक उत्तराला प्रत्युत्तर दिलं की सर हे असं केलं तर खर्च कुठून येईल, कॅमेरा लावण्यासाठी परवानगी कुठून घेता येईल. मला हे कळालं होतं की असं करता करता परीक्षा निघून जाईल आणि काहीच करता येणार नाही. माझं नशीब चांगलं, दुसऱ्या परीक्षेमध्ये 2 दिवस गॅप होता. दुसऱ्या दिवशी पुन्हा घेऊन बसलो आणि त्या रात्री मी झोपलो नाही. जितक्या लोकांना विचारता येईल काय करता येईल आणि त्याच्यातून एक संकल्पना सुरू झाली. कोरोनाने आपल्या सगळ्यांना काय शिकवलंय, घरी बसल्या बसल्या झूम लिंक तयार करायची आणि ग्रामसभा घ्यायची, अजून झूम लिंकून मीटिंग अटेंड करायच्या. म्हटलं एवढं चांगलं कोरोना आपल्याला देऊन गेला, त्याचा वापर काहीतरी सकारात्मक करूयात. दुसऱ्या दिवशी 2 दिवसांना जो पेपर झाला तिथे सगळ्या शिक्षकांना, पर्यवेक्षकांना बोलवलं, त्यांच्या मोबाईल हातात घ्यायला लावला. झूम ॲप डाउनलोड करा, तुमचं नाव सेव्ह करा. असं करून एक नवीन पॅटर्न तयार झाला, कॉपी मुक्त शिराळा पॅटर्न. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पेपर सुरू झाले, प्रत्येक शाळेतल्या पर्यवेक्षकाने स्वतःचा मोबाईल डेटा वापरून ठेवायचा, जेणेकरून वर्गातले 25 विद्यार्थी दिसतील. आणि तालुक्यात 2 मुलं बसवले
मी बसलो आणि बसल्या बसल्या जर 9 ते 12 परीक्षा होती तर 9:15 ते 12:15 ती लिंक डिस्कनेक्ट व्हायला नाही पाहिजे. जर डिस्कनेक्ट झाली तर असं गृहीत धरण्यात येईल की ते शिक्षकांनी कॉप्या केल्या किंवा पुरवल्या. असा 16 मुद्द्याचा मी परिपत्रक काढलं. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, 100% नाही, पण 85-90% परीक्षा पारदर्शकपणे पार पडली. आता ते उरलेले 10-15% काय झालं? कॅमेरा लावताना त्यांनी आपल्या डोक्याचा वापर केला. फळ्याच्या विरुद्ध दिशेला कॅमेरा लावला. मुलं दिसत आहेत, फळा दिसत नाहीये, आणि उत्तर फळ्यावर लिहिणं सुरू केली. परंतु प्रत्येक ठिकाणी एक काय म्हणतात ग्रामपंचायत, एक पक्ष आणि विरोधी पक्ष. काही शिक्षकांनी मला हे सांगितलं 2-4 दिवसाने. आम्ही कॅमेरे पाठीमागून लावणं सुरू केले. सांगायचा अर्थ असा, जो शिराळा पॅटर्न इथून सुरू झाला होता, याच वर्षी तो शिराळा पॅटर्न महाराष्ट्र राज्याचा कॉपीमुक्त अभियान म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी त्याला ॲप्रिशिएट केलं. आणि 2023ला पुण्याला जे शिक्षण आयुक्त कार्यालय त्यांनी मला सादरीकरणासाठी बोलवलं आणि 14 फरवरी 2023ला GR काढला की ज्याला ज्याला इच्छा आहे कॉपीमुक्त अभियान राबवायची, ते म्हटलं सर हे सगळ्यांना परवडणारी गोष्ट नाही आहे. ज्याला ज्याला इच्छा आहे त्या अधिकाऱ्यांनी वर्गात कॅमेरे लावून परीक्षा घेऊ शकता, असा GR काढला. आणि आज मी इच्छा आहे की तो शिराळा पॅटर्न आता सांगली पॅटर्न होईल. हे मी का मांडलं की मिरजला तसं काम केलं, शिराळ्यात तसं काम केलं. विटातले कोण कोण आहेत? विट्यातले जरा कमी आलेत. असो, तर विट्याला मी नगरपालिकेचा मुख्य अधिकारी होतो, विट्याला मी खानापूर आपटाडीचा प्रांत होतो, आणि विट्याला जेव्हा त्यावेळेस बॉडीची कार्यकाळ संपला होता तेव्हा प्रशासक होतो नगरपालिकेचा. तर तिथेही काम करताना तो भाग माझ्या ओळखीचा आहे. 2021ला पूर आला होता, त्यामुळे पळूस, वाळवा येथे तेव्हा गुड्डेवार साहेब होते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी. गुड्डेवार साहेब म्हटलं की चेहरे लगेच चल बिचल आणि काही गोड आणि कडू आठवणी चेहऱ्यावर दिसत आहेत. साहेबांसोबत होतो आणि तो पंचनामा करायला मी वाळावाला आणि पळूसला गेलो होतो. तर गुड्डेवार साहेबांची कार्यशैली आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आगळी वेगळी होती. त्यांच्याकडून अनेक शिकायला मिळालं. सांगायचा अर्थ असा की आज या अभियानाच्या दृष्टीने हे बोलतोय की मला लकीली ज्या जिल्ह्यात मी प्रशिक्षण घेतलं आहे, आपल्या जिल्ह्यातल्या ग्रामसेवक म्हणून जिल्हा परिषद काय असती शिकण्यासाठी IASचा पहिला दिवस माझ्या प्रशिक्षणाचा, ते ग्रामसेवक इथं बसलेले आहेत. इनाम धामलेले तेव्हा ते ग्रामसेवक होते, RD शिंदे ना त्यांचं नाव. त्यांच्यापासून माझ्या प्रशिक्षणात सुरुवात झाली होती. मलाही नव्हतं माहीत की पुन्हा 3-4 वर्षानंतर या जिल्ह्यात मला CO जिल्हा परिषद म्हणून काम करायला संधी मिळेल. असो, आज या अभियानाबद्दल बोलताना मला फक्त भाषण द्यायचं नाही आहे, तुमच्याशी दुतर्फे संवाद साधायचा आहे. आणि हे करत असताना माझी विनंती की थोडा माईक त्यांच्याकडे द्यावा, त्यांना काही प्रश्न असतील तर विचारू, आपण ते प्रयत्न करूयात. किती जण यापैकी सरपंच महोदय आहेत? हातवरती करा. सरपंच, फार चांगलं. किती जण उपसरपंच सदस्य इतर आहेत? फार बढिया. किती जण ग्रामसेवक नाही, आता काय ग्रामपंचायत अधिकारी आहेत? फार बढिया. किती महिला बचत गटाच्या महिला आहेत? असो, आता तुमच्याच पैकी जे सरपंच महोदय आहेत, आपल्या जिल्ह्यातल्या हे जेव्हा हे अभियानाची कार्यशाळा राज्यस्तरीय झाली, राज्याला पुण्याला झाली, यशदा येते, तेव्हा ठराविक बोटावर मोजण्यासारख्या अशा सरपंचांना बोलवलं होतं. आणि मला वाटतं की कर्नाळच्या सरपंच उभे राहतील की त्यांना त्या राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी बोलवलं होतं की तुम्ही सांगा हे कार्यशाळेमध्ये काय काय ठेवायचं आणि काय काय नाही. तर तेवढंच चांगली सुरुवात आपल्या जिल्ह्यात आहे. अजून कोणी असेल तर मला माहीत नाही, पण मला ते नाव माहीत होतं की राज्यस्तरावर जेव्हा याचे निकष बनवणं सुरू होते त्यावेळेस आपल्या जिल्ह्यातल्या एका सरपंचाला बोलून त्यांचं पण चर्चा झालेली आहे. आपल्याकडे राज्य लेवलचे कुलकर्णी त्यांचा राज्यस्तराच्या टीममध्ये आहेत. अशा सगळ्या रिसोर्स पर्सनचा आपल्याला जिल्ह्याला वापर जास्तीत जास्त करून घेतला पाहिजे. आता या अभियानाबद्दल जे मार्गदर्शन तुम्हाला केलं आहे मी त्याच्याबद्दल बोलणार आहे की अभियान म्हणजे नेमकं काय आहे. आपण सर्वांनी एका वेळेला आपल्या राज्यामध्ये देशभर पोलिओचं फार मोठं थैमान होतं.
फार मोठ्या अडचणी होत्या आजच्या 20, 25, 30 वर्षा अगोदर. एक दो बूंद जिंदगी की या नावाचं पल्स पोलिओचं अभियान आलं. आपण सर्वांनी राबवलं, आपल्याच महिलांनी राबवलं, आशाताई असेल, अंगणवाडी असतील यांच्या सहकार्याने राबवलं. आज आपण जवळपास पोलिओ मुक्त आहोत. आजच्या 10 वर्ष अगोदर, 12 वर्ष अगोदर, 15 वर्ष अगोदर किती गावागावात अस्वच्छता होती, किती ठिकाणी बाहेर उघड्यावर जायची प्रथा होती. आज आपण स्वच्छ भारत अभियान राबवलं. त्याच्या अगोदर संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवलं. हे आपणच सगळ्यांनी राबवलं. जे कोणी सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील, ग्रामसेवक असतील त्यांच्या सहकार्याने राबवलं. आज आपला राज्य, आपला सांगली जिल्हा हा स्वच्छ भारत अभियानचं 100% शौचालयामधून जवळपास सगळे शौचालय हे आपण वापरत आहोत. आणि याचा सर्वात जास्त फायदा आपल्या घरातल्या महिलांना झाला आहे, मुलींना झाला आहे, वृद्धांना झालेला आहे. असंच हे एक अभियान आहे. येणारे 100 दिवस जर हे आपण राबवलं अभियान, तर खरोखर आपली ग्रामपंचायत, आपलं गाव समृद्ध झालं असं कुठं म्हणता येईल. आता अभियान नेमकं काय आहे याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे, आज आपण इथं किती 1000-1200 लोक कमीत कमी आहोत, 1200-1300 लोक. आपण 11 ते 3 4 तास जरी पकडले, गुणीला 1000 लोक, इतके तास आपण एक दुसऱ्याला देतोय. याचं काहीतरी मूल्यमापन होऊन खरोखर जिल्ह्याचा आउटकम निघाला पाहिजेत. एवढे 4000 तास म्हणलं तर 13 वर्षाचा कालावधी होतोय. 13 वर्ष इतकं जर आपण एक दुसऱ्याला, तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे, आपल्या सगळ्यांचा वेळ महत्त्वाचा आहे. ज्या वेळेतून जेव्हा आपण शेवटी इथून उठू तेव्हा आपल्या डोक्यामध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे आणि किती वेगाने करायचं आहे. आणि त्याची सुरुवात इथून आहे. इथून हे जे दिलेलं आहे सरकारने, हे बघा मी एक एक लाईन वाचलेली तुम्हाला दिसेल, अंडरलाईन केलेली आहे. हे सगळं आम्ही तुमच्यापर्यंत दिलेलं आहे, देणार आहोत. बरेच सरपंच महोदय, सरपंच महोदया वाचत नाहीत आपल्या पदाला काय अधिकार आहेत, किती अधिकार आपल्याला पदाला आहेत, ते सक्षमीकरण होणं आहे. तो पहिली सुरुवात कागदावर काय लिहिलंय हे वाचा. मी याच्यातला एक एक मुद्दा तोंडी पाठ सांगू शकतो, कारण की मी तुम्हाला सांगायच्या अगोदर मला वाचायला पाहिजे, हे माझा स्वभाव आहे. त्याच्याकरता पहिली सुरुवात इथून करायची आहे. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये बॉडीला घ्या, सदस्यांना घ्या, वाचन करा की याच्यात काय काय करायचं आहे. आज आम्ही तुम्हाला सांगतोय, तुम्ही गावागावात जाऊन ते सांगायचं आहे. काल तुमच्या सगळ्यांच्या गावामध्ये जिल्हास्तरीय अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी हे सर्व आलेले आहे. कोणाकोणाच्या गावात आले होते हात वरती करा. कोणत्या कोणत्या गावात आले होते अधिकारी हात वरती करा. याचा अर्थ बाकीच्या गावात आले नव्हते. काल आम्ही जिल्ह्यावरून 30 ते 40 अधिकारी आणि तालुकास्तरीय बीडीओवरून सर्व अधिकाऱ्यांचं नियोजन केलं होतं. काही जणांची ग्रामसभा उद्या शेड्यूल आहे. आपल्याला 3 टप्प्यावर काम करायचं आहे. पूर्वतयारी, आणि 17 सप्टेंबरला म्हणजे रोज बुधवारी आपल्याला ग्रामसभा घ्यायची सविस्तर. आणि ग्रामसभेचा एकच विषय ठेवायचा, समृद्ध अभियान. बाकीचे विषय ठेवले तर समृद्ध अभियान साईडला राहून जाईल आणि तुमचे बाकीचा विषय सुरू होऊन जाईल. तर कृपया बुधवारी ग्रामसभेला फक्त एकच विषय ठेवा, गावाला समृद्ध कसं बनवायचं. पुढचे येणारे 3.5 महिने हे गावामध्ये काय काय करायचं आहे प्राधान्याने. ठीक आहे. त्या दिवशीही 17 सप्टेंबरला ग्रामसभेला प्रत्येक गावात जिल्हा स्तरावरून माझ्या सहित ॲडिशनल सीओ साहेबापासून सगळे व्हिडिओपासून सर्व अधिकारी आम्ही एका एका गावात जाणार आहोत. त्याच्याकरता तुमची ग्रामसभेचे नियोजन करणं हे तुमची जबाबदारी आहे. जसं मी जिल्ह्याचा सीओ आहे, तालुक्याचा बीडीओ, तसं गावाचा सीओ म्हणजे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आणि सरपंच म्हणजे गावाचा पालकमंत्री. तर त्या अधिकार तुम्हाला आहेत, पण तुम्ही त्या अधिकारांचा वापर करायला पाहिजे. यात करायचं काय नेमकं, काही फार जास्त आगळवेळ करायचं नाही. जे करतोय तेच थोडं वेगळ्या प्रकारे करायचं आहे. तर पहिला मुद्दा काय याच्यामध्ये की आमच्यासाठी सूचना आहेत, ग्रामसेवकांसाठी सूचना आहेत
की जे प्रशासन आपण चालवतोय ते लोकाभिमुख कसं चालवता येईल. म्हणजे काय, तुम्हाला जन्म दाखला लागतो, मृत्यू दाखला लागतो, विवाह प्रमाणपत्र लागतं, बऱ्याच गोष्टी लागतात. आज अर्ज केला तो कधी 5 दिवसात भेटतो, कधी 10 दिवसात भेटतो, कधी 15 दिवस भेटतो. हे होऊ नये. 7 दिवसाच्या आत तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचा दाखला भेटला पाहिजे. याच्यासाठी हे नवीन अभियान आणलेलं आहे. त्याच्यात अजून एक गोष्ट आपण करणार आहे. आता गावातला प्रत्येक व्यक्ती आज गावात राहत नाही, तो शिकायला पुण्याला, कोणी काम करायला मुंबईला, कोणी साताऱ्याला, कोणी सोलापूरला. मग तेवढ्याच कामासाठी, तेवढ्या कागदासाठी गावात यायची आवश्यकता पडणार नाही. आपण प्रत्येक ग्रामपंचायतीची स्वतंत्र वेबसाईट तयार करणार आहोत. त्या वेबसाईटवर मोबाईलवर क्लिक करायचं, जन्म दाखला पाहिजे, जन्म दाखल्यावर क्लिक करायचं, त्याच्यावरचा नमुन्यातला अर्ज भरायचा, शेवटीच्या कॉलममध्ये तो व्हॉट्सॲपचा मोबाईल नंबर टाकायचा, खाली स्कॅनर असणार. जर दाखल्याची किंमत 20 रुपये तर 20 रुपये द्यायचे, शासनाचे 33 रुपये तर 33 रुपये द्यायचे आणि अर्ज सबमिट करायचा. तिथून ऑनलाईन 7 दिवस काउंटिंग सुरू होऊन जाईल. 7 दिवसाच्या आत तो दाखला ग्रामसेवकाने चेक करायचा, तपासणी करायची आणि दाखला तयार करून त्या व्हॉट्सॲपच्या नंबरवर किंवा त्या ईमेल आयडीवर वापस पाठवून द्यायचा. म्हणजे घरी बसल्या बसल्या तुम्हाला कोणताही दाखला भेटणार. तुम्ही पुण्यात असा का, मुंबईत असा का, सातारा असा का, कोल्हापूर असा. हा पहिला भाग करणार आहे, कारण की हीच याची एक थीम आहे. दुसरं, तुमच्या गावात जे आपले सरकार सेवा केंद्र आहेत त्याचा दर्जा कसा वाढवता येईल. काही ठिकाणी केंद्र चांगले काम करतात कारण ऑपरेटर चांगला आहे, काही ठिकाणी ऑपरेटर चांगला नाही आहे तर ते केंद्र काम करत नाही. त्याची आम्ही मॉनिटरिंग करणार आहे. कारण की जेवढं आपले सेवा सरकार केंद्र चांगलं, ते ग्रामपंचायतीच्या सोबत काम करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून त्याला आम्ही सुधारणार आहे. तिसरा प्रकार, तक्रार निवारण. गावाने किती चांगल्या तक्रारी हँडल केल्या हे आम्हाला जिल्हा परिषद बसलं की कळतं. मी प्रक्रिया सुरू केलेली आहे की कोणत्या तालुक्यातून, कोणत्या गावातून जास्त तक्रारी येतात. कारण की ज्या तालुक्यातून, ज्या गावातून जास्त तक्रार येते त्याचे 2च कारण असू शकतात. एक तर ते सरपंच, ग्रामसेवक लोकांचं ऐकत नाही, काम करत नाही, किंवा एक तो फार जास्त काम करतोय. तर हे 2च प्रकार असू शकतात. तर आम्ही ते मेंटेन करणं सुरू केलंय. आमच्याकडे जे तक्रार येतात, मी प्रत्येक तक्रार मी स्वतः वाचतो टपालातली, आणि ते विभाग प्रमुखाला द्यायच्या अगोदर त्याची नोंदणी होते. त्याच्याकरता तक्रार निवारण हे एक महत्त्वाचा विषय या अभियानामध्ये आहे. तर याच्यात पण एक भाग आहे. किती जणांनी ऐकलंय की आपला एक मेरी पंचायत ॲप नावाचा एक मोबाईलवर ॲप आहे. हात वरती करा. मेरी पंचायत ॲप. महिला नेहमी पुढे वाटतायत. बरं, ठीक आहे. किती जणांनी वापरलाय. इथं काय आहे, बरोबर आहे, त्याच्यामध्ये एक तक्रारीचा बॉक्स असतो आणि एक सजेशनचा बॉक्स असतो की तुम्हाला काही सूचना द्यायच्या. तर मी बसल्या त्या दिवशी जिल्ह्यातल्या 4-5 चेक केल्या. आता ग्रामपंचायतीचं नशीब खराब की माझं नशीब चांगलं की मी ज्या 5 चेक केल्या त्या 5ही केसमध्ये त्यांनी गावातल्या एकही माणसाने एकही तक्रार केलेली नाही. एवढी चांगली तर कोणतीच ग्रामपंचायत बॉडी असू शकत नाही किंवा ग्रामसेवक असू शकत नाही की त्या गावातल्या माणसाला एकही तक्रार नाही. तर हे तक्रार निवारणाचं काम आपल्याला प्रभावीपणे करायचं आहे. आणि ते आम्हाला इथं बसल्या बसल्या कोणत्याही ग्रामपंचायतीत नाव टाकलं ते दिसतंय. तक्रार आली कधी, त्याचे निवारण केलं कधी किंवा निवारण केलंच नाही, ते सगळं पेंडन्सी इथे आम्हाला दिसणार आहे. अजून एक ॲप आहे, निर्णय ॲप. किती ग्रामसेवकांनी ऐकलंय निर्णय ॲप. काय करतो आपण त्याच्यावर. निर्णय ॲपवर काय करतोय. ॲपचं नाव ऐकलंय पण त्याच्यावर काय करायचं. निर्णय ॲप हे सरपंच महोदय आणि ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी त्यांनी पण ऐकावं. प्रत्येक झालेली ग्रामसभा, त्याची अजेंडा, नोटीस, त्यात काय काय निर्णय झाले, त्याची प्रोसिडिंग, हे सगळं त्या ॲपवर अपलोड करायचं आहे. आणि आम्हाला इथं बसल्या बसल्या दिसणार आहे की ते अपलोड केलं का नाही वेळेमध्ये.
कळतंय का? आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाढली आहे. हे केलं तरच लोकाभिमुख प्रशासन होणार आहे. ग्रामपंचायतची वेबसाईट मी सांगितले, गावात CCTV कॅमेरे बसवायचे आहेत, जास्तीत जास्त क्षेत्र कव्हर करायचं आहे. बाकी ग्रामसेवकांचं आम्ही वेगळं प्रशिक्षण घेणार आहोत, त्यांचं दप्तर अपडेट करणं त्याच्यात मुद्दा आहे. एक चांगला महत्त्वाचा मुद्दा याच्यात आहे की आपल्या गावामध्ये दिव्यांग महिला असतील, मुली असतील, मुलं असतील, त्यातल्या बरेच दिव्यांगांना अजूनही ओळखपत्र हे मिळालेलं नाही आहे. तर तो आढावा आपल्याला घेऊन ओळखपत्र सर्वांना द्यायची आहे. सध्या जे गावामध्ये सर्वात ज्वलंत प्रक्रिया सुरू आहे ती म्हणजे आयुष्यमान कार्ड काढून घेणे. हे सगळ्यांच्या प्रतिक्रिया दिसतंय की सध्या आरोग्य कार्ड काढा ही मोहीम सुरू आहे. त्यामध्ये केवळ ते आशा वर्करचं काम असून असं नाही आहे, ते सगळ्यांना करायचं आहे. त्या कार्डाची आवश्यकता पडू नये, पण पडल्यानंतर धावपळ होऊ नये, हीच त्याची खरी आपला उद्देश आहे. कारण की 5 लाख रुपयापर्यंत त्याच्या मदत भेटणार आहे. तर आयुष्यमान कार्ड आपल्या प्रत्येकाला काढायचं आहे. त्याच्यानंतर मी बाकीच्या काही गोष्टी न बोललेल्या बरं, घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली मुद्दा त्यात आहे. तो तुमच्या सगळ्यांचा नावडता आणि आमच्या सगळ्यांचा आवडता विषय आहे, त्यामुळे मी त्यात बोलणार नाही आहे. लोकवर्गणीबद्दल फार चांगलं BDO साहेबांनी तुम्हाला सांगितलं आहे की सगळी गोष्ट शासनावरच अवलंबून राहिली पाहिजेत, याला अर्थ नाही. आणि लोकवर्गणी करतानाही माझं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी भौतिक सुविधा असल्या पाहिजे असंही नाही. माझं तर स्पष्ट मत आहे, मी जेव्हा जिल्हा परिषद शाळेत शिकलो आजच्या 20 वर्षा अगोदर, कोणत्या पक्क्या भिंती नव्हत्या. मी शाळेत जायचो, लाल माती खाली असायची, घरून पोतं घेऊन जायचो बसायला. आजच्या 20-22 वर्षा अगोदर कोणत्या भिंती नव्हत्या, स्मार्ट TV नव्हती, डिजिटल क्लासरूम नव्हती, ऑनलाईन काही नव्हतं. शिक्षक होता, विद्यार्थी होते आणि गुणवत्ता होती. आता सगळं काही आलंय, एकापेक्षा एक आलंय. काही काही ग्रामपंचायती डायरेक्ट इनोव्हेटिव्ह नाविन्यपूर्ण करतायत. हे सगळं आलंय, पण ज्याच्यासाठी आलंय तेच उरलं नाही, शैक्षणिक गुणवत्ता. हे केवळ आपल्या जिल्ह्याचं नाही, हे महाराष्ट्रावर बोलतोय मी. तर आपलं प्राधान्य आपल्याला क्लिअर पाहिजे की लोकवर्गणी सुद्धा करा, तुमचे मेहनत घ्या. परंतु मला दुर्दैवाचं वाटतं की आजपर्यंत किती सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक किंवा महिला सदस्य गावाच्या शाळेत जाऊन एकदा बसून चेक केलं की 25 पोरं शाळेत आहेत, त्यातल्या किती जणाला मराठीचा जोड शब्द वाचता येतो, किती जणाला 2+2 बेरीज करता येते, किती जणाला वजाबाकी येते, किती ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य सरपंच शाळेत जाऊन त्याची तपासणी करता. चांगली गोष्ट आहे. बघा, मी प्रत्येक सरपंचाला मी वेळ ठरवून देणार आहे. काय होतं मी बघितलं, मी सांगलीमध्ये बसतो, फक्त मिरज, पळूस आणि आसपासचे सरपंच वारंवार भेटायला येतात. तो जत, आटपाडी, शिराळावाला काय करणार? प्रत्येक सरपंचाला आम्ही टाईम देणार आहे. या दिवशी हे 15 मिनिटं असे आम्ही टाईम अलोकेट. एकदा मी सप्टेंबर महिन्यात सेटल झालो की मी माझं कार्यपद्धती पहिली तशी होती, आता तशी करणार आहे. आम्ही तुम्हाला वेळ देणार. तुमचे काय विषय आहेत आमच्यापर्यंत फिजिकली ऑफिसला यायची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला झूम लिंक देऊ, तारीख देऊ, वेळ देऊ. त्या वेळेमध्ये तुमचे सदस्य आणि सरपंचांनी आम्हाला तुमच्या गावाच्या विषयी सांगायचे. कारण की आमच्याकडे दररोज नागरिक येतात, मी सगळ्यांना भेटल्याशिवाय घरी जात नाही. तर मग सरपंच आणि ग्रामसेवक यांना तर मी भेटणारच, तो त्यांचा हक्क आहे. फक्त शाळा आणि आरोग्य हे तुमचं प्राधान्य असू द्या. त्यात आपण फक्त गटारी किती बांधायच्या, पेवर ब्लॉक किती टाकायचे आणि सिमेंटचे रस्ते किती बांधायचे याच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही आहे. त्याच्याकरता शाळाची गुणवत्तावर तेवढंच महत्त्व द्या. नंतरचा एक चांगला मुद्दा आहे पाण्याचा ताळेबंद. तर सांगली जिल्ह्यामध्ये एक बाजूला महापूर येतो, पूर येतो, एका बाजूला कोरडं पडतंय. पाण्याचा ताळेबंद ह्या दोन्ही गोष्टीच कामीचा आहे. शिल्लक पाऊस पडला तर त्याचं काय करायचं, कमी पडलं तर कसं जीवनमान चालवायचं. म्हणून आपण सगळे गावात येणार आहोत, तुम्हाला शिकवणार आहोत की पाण्याचा ताळेबंद कसा बनवायचा. जिल्ह्यामध्ये माझी वसुंधरा अभियानचं काम फार चांगलं झालेलं आहे, त्याच्यामुळे पाण्याचा ताळेबंद ऑलरेडी फार चांगला बनलेला आहे. तर पाण्याचा ताळेबंद हा आपल्याला बनवायचा आहे. त्याच्यामध्ये जेवढ्या शासकीय इमारती आहेत त्याच्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग बनवायची आहे. पाण्याचं संकलन करायचं आहे. एकदम सोपं सिंपल जरी केलं तरी चालेल,
पाईप आपण घेतो, अर्धा पाईप कापतो आणि छतावरचं पाणी आपण जमिनीत मुरवतो. एवढं सिंपल भाषेमध्ये जरी केलं, पण त्यात अंगणवाडी असो, शाळा असो, जनावरांचा दवाखाना असो, हे सगळं आपल्याला करायचं आहे. दुसरं की बऱ्याच हळूहळू ग्रामपंचायतीला बिलं भरायला रक्कम राहत नाही. विशेषतः छोट्या ग्रामपंचायतीला जास्त अडचण येते. शाळेचं बिल भरायला रक्कम राहत नाही, तुमचं पाणी पुरवठा योजना गावातली त्याच्यासाठी बिल राहत नाही. तर या अभियानामध्ये तुमच्या त्या बिलं पुन्हा येऊ नये, कमी व्हावेत, यासाठी सोलार कसं वापरता येईल यासाठी याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये गावकऱ्यांचं प्लस विभागातर्फे आम्ही जेव्हा निधी देऊ तेव्हा आपल्याला सोलारचं प्रमाण वाढवायचं आहे. आता एक फार आवडता विषय तुमच्या सगळ्यांचा आहे, वृक्ष लागवड. 17 सप्टेंबरपासून 31 डिसेंबरपर्यंत प्रत्येकाला गावातल्या एक झाड लावायचं आहे आणि ते जगवायचं आहे. लावणं सोपं आहे, जगवणं कठीण आहे. तर एक झाड प्रति व्यक्ती मागं असं आपल्याला उद्दिष्ट ठेवायचं आहे, जेणेकरून पुढचं संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान ते ऑलरेडी तुम्ही केलेलं आहे, तो याच्यात लिहिलेला आहे. प्लास्टिक बंदी नवीन मुद्दा आहे. तुम्ही सगळ्यांनी गावोगावी प्लास्टिक गोळा करण्याची मोहीम केलेली आहे. ते गोळा केलेलं प्लास्टिकचं पुढं काय करायचं यासाठी आम्ही पुढच्या येणाऱ्या 1 महिन्यात प्रत्येक तालुक्यामध्ये एक प्लास्टिकचं प्रोसेसिंगचं युनिट शासनाने आपल्याला दिलेलं आहे, ते आम्ही कार्यान्वित करणार आहे. म्हणजे गावातल्या लोकांचं प्लास्टिक मोफत न घेता त्यांना जर काही त्याची रक्कम देता आली तर त्यांनी अजून चांगल्या प्रमाणे त्यांचं प्लास्टिक गोळा करतील आणि ग्रामपंचायतला सहकार्य करतील. तर प्लास्टिक बंदी हे एक पुढचं महत्त्वाचं आहे. घनकचरा असेल, सांडपाणी असेल, किती गावामध्ये कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी आहेत. बघा ठीक आहे, म्हणजे अजून काही गावं अशा आहेत की इथं घंटागाडी नाही आहे. घंटागाडी आपल्याला घ्यावी लागणार आहे. घनकचरा व्यवस्थापन करावं लागणार आहे. आपण 2025 मध्ये आहोत, कचऱ्याचं प्रमाण वाढत चाललंय, ते आपल्याला करायचं आहे. शाळामध्ये डिजिटल शाळा करायच्या आहेत. त्याचा अर्थ असा की डिजिटल शाळेमध्ये तुम्हाला क्लासरूम स्मार्ट करावे लागतील, ऑनलाईन प्रशिक्षण देता लागतील. तशीच अंगणवाडी आपल्याला डिजिटल करायची आहे. ग्रामपंचायत स्तरावरच्या जेवढ्या समिती आहेत, पाणी स्वच्छता समिती आहे, तुमची शाळा व्यवस्थापन समिती आहे, आरोग्य समिती आहे, अशा जेवढ्या समिती आहेत त्यांना ॲक्टिव्ह करायचं आहे. फक्त रेकॉर्डवर नाही, खरोखर ॲक्टिव्ह करायचं आहे. त्याच्यामुळं तोही भूमिका आपल्या सगळ्यांना महत्त्वाची आहे. एक नंतरचा महत्त्वाचा मुद्दा जो बरेच सरपंचांना फार आवडता विषय असतो, नरेगा, रोजगार हमी. रोजगार हमीतून कामं अभिसरण करून करायची, हे सुद्धा उद्दिष्ट आपल्याला दिलेलं आहे. जे मला माहीत आहे की आपल्या जिल्ह्यातला तो थोडा रेशिओ जो असतो 60-40, तो लक्षात घेऊन आपल्याला हे कामं करावी लागणार आहेत. परंतु रोजगार हमीच्या योजनेतून अभिसरण करून करायचं कामं हे सुद्धा उद्दिष्ट आपल्याला या अभियानामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये शोषखड्डा असतील, विहीर असेल, जलतरा असेल, विहीर भरण असेल, त्याचप्रकारे घरकुलचं नरेगाचं अभिसरण असेल. याच्यानंतरचा ग्रामपंचायत बिल्डिंगचं सक्षमीकरण. सरपंचाला स्वतंत्र रूम आहे का, उपसरपंचाला आहे का, व्हिजिटरसाठी आहे का, जिथं नसेल तिथं इमारतसाठी, तिथं दिव्यांगासाठी रॅम्प बनवला आहे का, हे सर्व. आणि ग्रामपंचायतच्या बिल्डिंगच्या समोर तक्रार पेटी लावली आहे का, हे सगळं मी अर्धा पाऊण तास बोलतोय. म्हणजे मी ज्या ज्या गावात येणार आहे तुमचं शाल आणि श्रीफळ घेणार नाहीये, हे सगळं मी बघणार आहे. बरोबर आहे का? त्याच्याकरता याला काळजीपूर्वक ऐका. अंगणवाडीची सुविधा तशाच पाहिजेत. आता एक फार महत्त्वाचा पण दुर्लक्षित झालेला मुद्दा आहे. गावातल्या आपण किती सर्वे केला रँडम, गावातल्या किती महिलांचं रक्ताचं प्रमाण, हेमोग्लोबिनचं प्रमाण कमी आहे आणि गावात किती महिला ॲनिमिया आहे याची टक्केवारी काढली. तुम्हाला काय वाटतं किती टक्के महिला गावात ॲनिमियावाल्या निघतील? अर्ध्या? 80? 50%?
ती कितीही श्रीमंत घरातली असो, गरीब घरातली असो, साधारण असो, मी माझं भाकीत 90-95% महिला आपल्या हेमोग्लोबिन कमी असलेल्या ॲनिमियावाल्या निघतील. 90% कुठंच गेलं नाही. सिव्हिअर ॲनिमिया, अतिशय ॲनिमिया ती वेगळी भाग. आपल्याला तो भाग जाणवत नाही जोपर्यंत आपण बिमार पडून दवाखान्यात ॲडमिट होत नाही आणि तो रक्त तपासून मग सांगतो तुमचं रक्त कमी झालंय. त्याच्याकरता अतिशय चांगला, साधा, आणि मला तरी ज्याचं काम केलं, ज्या सरपंचानं केलं, त्यानं मला फोन करून सांगायचं, सर माझ्या गावात या मी ॲनिमिया मुक्त गाव केलंय. मला समाधान मिळणारी ही बाब आहे आणि ती आपल्याला करायची आणि करायचीच आहे. मार्कांसाठी नाही, ती खरोखर करायची आहे. तर हे ॲनिमिया मुक्त गाव ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये. दुसरा, प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल. मला माहीत आहे, प्रतिक्रिया बघून कळतंय की तुमचाही गावागावात संघर्ष सुरू आहे घरकुल पूर्ण करून घेण्याचा. परंतु हे घरकुल पूर्ण करत असताना ज्या ठिकाणी अडचणी, त्याच्यामध्ये सरपंच महोदयांना लीड करायचं आहे, त्यांना गावातल्या गावकऱ्यांना समजून सांगून आपला हा विषय मार्गी लावायचा आहे. आम्ही गावागावात यादी घेऊन पोहोचणार आहोत की हा विषय कसा मार्ग लावता येईल. ज्याला जागा नाही घरासाठी त्याला जागा कशी देता येईल, ज्याला जागा आहे पण तो घर बांधत नाही त्याला कसं लवकर कन्व्हिन्स करता येईल, किंवा ज्याला त्याच्या स्वतःचा शेअर टाकण्यासाठी अडचण आहे त्याच्यावर कसा मार्ग काढता येईल. तर आपल्याला घरकुलाचं सुद्धा काम करायचं आहे. आता बचत गटाच्या महिला इथं मोठ्या संख्येवर आहेत, त्यांचा विषय इथं आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 1,82,000 बचत गटाच्या महिला आपल्याकडे आहेत. त्यांना सगळ्यांना लखपती दीदी बनवायचं उद्दिष्ट आपल्या समोर आहे. त्या खरोखर लखपती बनाव्यात, खरोखर लखपती बनाव्यात, यासाठी आपल्या जिल्ह्याचं काल परवापासून आम्ही मॅडम इथं आहेत त्यांच्यासोबत बसून आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी तुमच्यासाठी एक उमेद मॉल कसा बांधला जाईल याचं प्रपोजल त्यांनी 2 रात्री दिवस रात्र एक करून बनवलेलं आहे. आणि आता ग्रामविकास मंत्री ज्या येत आहेत त्या मंत्री महोदयांसमोर आम्ही ते प्रपोजल चांगल्या प्रकारे सादरीकरण करून आपल्या विभागात 2 जिल्ह्यांना ते भेटणार आहे, त्यातलं एक आपल्या जिल्ह्याला कसं आणता येईल यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करणार आहोत. कारण की सध्या मला माहीत आहे मिनी सरस 5 दिवस, जिल्हास्तरीय सरस 3 दिवस, एकदा 7 दिवस, तेवढ्या 5-7 दिवसामध्ये काहीतरी 64 लाख रुपयाची कमाई आपल्या महिलांची झाली होती. विचार करा, जर कायमस्वरूपी आपल्याला मिळालं तर करोडोच्या घरामध्ये आपल्या जिल्ह्याची महिलांची उलाढाल फक्त बचत गटाच्या माध्यमातून जाईल आणि तेव्हा आपण खरोखर लखपती झालो असं म्हणता येईल. तर आपल्या जिल्हा परिषदच्या लगेच समोर रस्ता ओलांडून तिथे आपण एक चांगली जागा केली आहे आणि त्या 2 ते 3 मजली ती इमारतीचं नियोजन केलेलं आहे. ते जर आपल्याला परवानगी मिळाली तर शक्यतो या अभियानाच्या कालावधीमध्ये ते सुद्धा पूर्ण होणार आहे. आणि त्याच्यामध्ये दुरून येणाऱ्या महिलांसाठी आपण निवासाची सुद्धा व्यवस्था करतोय, सुरक्षिततेची पण व्यवस्था करतोय, जेणेकरून ते सरस करताना मला माहिती आहे की किती अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं. तर गावातील ज्या महिला मतदाराच्या प्रमाणात सगळ्या महिलांना बचत गटात कसं आणता येईल याचं सुद्धा या अभियानामध्ये आपल्याला उद्दिष्ट त्यांनी दिलेलं आहे. प्रत्येक महिलेला बँकेतर्फे कर्ज कसं मिळेल त्याचंही आपल्याला दिलेलं आहे. जवळपास 1,80,000 पैकी 78,000 महिला आजपर्यंत आपल्या जिल्ह्यात लखपती दीदी बनलेले आहेत. उरलेल्या ज्या 72 किंवा उरलेल्या ज्या जवळपास 92,000 अजून आपलं उद्दिष्ट बाकी आहे, त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. त्याच्या पुढचे सर्वात शेवटचे काही मुद्दे आहेत की तुमच्याकडे जनावरं भरपूर आहेत, परंतु जनावरांच्या दवाखान्याची कंडिशन बऱ्याच ठिकाणी पाहिजे तशी समाधानकारक नाही असं मला काही गावकऱ्यांनी सांगितलं. तर आता या अभियानामध्ये जिथं दवाखाना असतो, हेडक्वार्टर असतं, तिथं तर तुम्हाला जनावरांची ट्रीटमेंट करायला तुम्ही त्याला तुमच्या भागात काय म्हणतात, खोडा म्हणता बरोबर, खोडा असतो. परंतु ज्या गावात दवाखाना नाही आहे परंतु त्याच्या दवाखान्याच्या अंतर्गत ते 5-6 गावं असतात, त्या गावामध्ये जेव्हा डॉक्टर जातो तेव्हा जनावराला ट्रीटमेंट करताना तो खोडा राहत नाही. या अभियानामध्ये आपल्याला प्रत्येक गावोगावी तो बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बनवायचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी सुद्धा सोयीस्कर जाईल आणि डॉक्टरांसाठी सुद्धा सोयीस्कर जाईल. याच्यामध्ये अजून एक बाब आपण करणार आहे
मी हे बघितलं की जनावरांच्या डॉक्टरांचा गावात येण्याची वेळ काय आहे. सध्या काय वेळ आहे कोण सांगू शकेल मला? वेळ म्हणजे ते किती वेळ येतात ते नाही, सरकारची वेळ काय, सरकारी नियमानुसार वेळ काय. सरपंचांना माहीत पाहिजेत ना. 8 ते 5, बरं 8 ते 5 वेळ अशी आहे सध्याची की 10 ते 4:30 शासकीय नियमानुसार, का 9 ते 4:30, 9 ते 4:30ची वेळ आहे. आता 9च्या अगोदर शेतकरी जनावर घेऊन शेतीत जातो आणि 4:30च्या नंतर घरी येतो. ही जी 9 ते 4:30 वेळ आहे, म्हणून आम्ही शासनाला पत्र लिहिलं आहे की मी कालच त्या विभागाची बैठक घेतली व्हेटरनरी डिपार्टमेंटची, की ही वेळ अगोदर जी वेळ होती की सकाळी काहीतरी 8 ते 12 असायचं आणि दुपारी काहीतरी 2 ते 6 असायची, ती जुनी वेळ पुन्हा पूर्ववत करा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना जास्त लाभ होईल. हे अधिकाऱ्यांनी पण काल मान्य केलं त्यांच्या विभागाच्या, आणि आपण ते पत्रावरती पाठवलंय. तर हे लहान लहान बाबी तुम्हाला याच्यामुळे सांगतोय की हे सगळं केलं तर खरोखर गाव समृद्ध होईल असं म्हणता येईल. त्याच्या पुढे असं आहे की तुमच्या आपल्या सगळ्या गावामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या फार वाढलेली आहे. तर खरोखर शिक्षण झालेलं आहे, त्यांना रोजगाराच्या संधी नाही आहेत, त्यांच्यासाठी आपल्याला गावोगावी कौशल्य केंद्र तयार करायचे. त्याच्यामध्ये हाही भाग मला माहीत आहे की आता सध्या 8वी पर्यंत परीक्षा नाही, 9वी गेली की 10वी 12वी कॉप्या करून पास होतात. डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएशन बऱ्यापैकी आरामात होत आहे. त्याच्याकरता शैक्षणिक गुणवत्ता नसल्यामुळं रोजगार मिळायला अडचणी तयार होत आहेत. त्याच्याकरता त्यांची क्षमता बांधणी कशी करता येईल यासाठी सुद्धा या अभियानामध्ये मुद्दा दिलेला आहे, जेणेकरून पात्र सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करता येईल. हे अतिशय महत्त्वाचं आहे, जे आपल्या गावातल्या मुलींना त्याचा लाभ घेता यायला पाहिजे. शेवटचा मुद्दा असा आहे की ज्या शेतकरी आहेत त्यात महिला शेतकरी आहेत. मला असं वाटतं आपल्यापैकी सगळे ग्रामीण भागातले असल्यामुळे सगळ्या महिला जरी आपल्या वेगवेगळ्या पदावर असतील, त्या बेसिकली महिला शेतकरीच आहेत. महिला शेतकऱ्यांनी एक उत्पादन गट, त्याला त्यांनी म्हटलेलं आहे किमान एक तरी महिलाची शेतकरी उत्पादक संस्था ही आपल्याला बनवायची आहे, प्रत्येक ग्रामपंचायतीला एक, आणि ती शासन मान्य, त्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, म्हणजे शासनाचे लाभ तुम्हाला मिळतील. येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आपल्याला प्रत्येक गावात महिला शेतकऱ्यांची 100% महिलांची एक संस्था अशी तयार करायची आहे. त्याच्या पलीकडे ज्या अगोदरी शेतकरी उत्पादक गट बनलेले आहेत पुरुषांचे, त्यांनी व्यवसाय सुरू केला की नाही यासाठी सुद्धा मार्ग आहेत. आणि लोकसहभाग आणि श्रमदान याच्याबद्दल इथं चळवळ कशी उभारणा करता येईल यासाठी यांनी बोललेले आहेत. तर लोकसहभाग म्हणजे आपल्या गावागावामध्ये हॅलो, आजच्या या कार्यशाळेमध्ये माननीय आमदार श्री सदाभाऊ खोतसाहेब यांचे स्वागत होत आहे. धन्यवाद. संपत. तर जो लोकसहभागाचा मी बोलत होतो, मी माननीय आमदार महोदयांचं स्वागत करतो. आणि शेवटी संपवायच्या अगोदर या सर्व अभियानाचं मुख्य बेसिक उद्दिष्ट आहे की याला लोकसहभागातून लोक चळवळ कसं बनवता येईल, आणि लोक चळवळ उभी करून आठवड्यातून किमान एक दिवस श्रमदान करायचं आहे. त्या श्रमदानामध्ये माझ्यासहित आम्ही सर्व अधिकारी तुमच्या गावागावामध्ये येऊन श्रमदान करणार आहोत. त्याच्यामध्ये रस्त्याची कामं असतील, दुरुस्तीची कामं असतील, हे सर्व करायचं आहे. आणि ग्रामपंचायतींनी नाविन्यपूर्ण उपक्रम जर राबवलेत, त्यासाठी एक शेवटचे 5 मार्क 100 पैकी आहेत. तर थांबायच्या अगोदर मी शेवटी एवढंच बोलणार की या ग्रामपंचायत समृद्ध अभियान जे आपल्याला 17 सप्टेंबरला बुधवारी सुरू होतं आहे आणि 31 डिसेंबरमध्ये चालणार आहे,
जानेवारी आणि फरवरीमध्ये त्याचं तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय मूल्यमापन होणार आहे आणि राज्यातून 1 नंबर आला तर त्याला 5 कोटी रुपयाचं बक्षीस देणार, शासनातर्फे देणार आहे. हे 5 कोटी रुपये तुम्हाला माझ्याकडे कोणाकडे अधिकाऱ्याचं यायचं काम नाही आहे, ना पदाधिकारी यायचं काम आहे. तुम्ही तुमच्या मेहनतीतून, स्वतःच्या मेहनतीतून कमवलेले 5 कोटी रुपये असणार आहे आणि त्याचा वापर तुम्हाला तुमच्या गावासाठी कसा करायचा याचं स्वातंत्र्य 100% तुम्हाला असणार आहे. असे अनेक चांगले कामं त्या रकमेतून होऊ शकतं आणि रक्कम जिंकणं, पुरस्कार जिंकणं हा एक भाग, पण त्याच्या पलीकडे जाऊन या अभियान जर खरोखर मनापासून राबवलं तर नक्कीच गावामध्ये भरपूर बदल होईल. शेवटी थांबायच्या अगोदर एवढं सांगेल की आम्ही सर्व गावाची रँकिंग लावणार आहोत. 1 नंबर ते 696 पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीची रँकिंग लागणार आहोत आणि ते पब्लिकली डिस्प्ले करणार आहोत. म्हणजे चांगलं काम करणाऱ्याचं आणि काम न करणाऱ्याचं या दोन्हीमध्ये फरक असायलाच हवा आणि तो फरक करणं हे माझ्या पदाचं CEO म्हणून कार्य आहे. दुसरा भाग, काही ठिकाणी सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, सदस्य यांची फार तीव्र इच्छा असते की माझ्या गावात काहीतरी केलं गेलं पाहिजे, परंतु आमचं ग्रामविकास अधिकारी कमी जर पडला तर माझ्या नंबरवर सरपंच, उपसरपंच कधीही कॉल करू शकता, हे मी ओपनली सांगतोय. कारण की आम्ही जिल्ह्यावरून एवढं तळमळीने काम करणार आहे तर गावात दोन्ही बाजूने बैलगाडी ओढल्या गेली पाहिजेत, ग्रामसेवक आणि सरपंच महोदय. कारण की दोन्हीपैकी एक जरी कमी पडलं तर आपली प्रगती थांबणार आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा या अभियानाबद्दल मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. पहिल्या 1-1.5 महिन्यामध्ये दिवाळीपर्यंत जे गावात चांगले काम करतील ते आमच्यापर्यंत माहिती पोहोचणार आहे आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात दिवाळीनंतर मी स्वतः जिल्हा स्तरावरून आम्ही त्या गावावर विशेष मेहनत घेणार आहोत. कारण की आम्हाला गाव जिल्हा लेवलवर न्यायचं आहे, त्याच्याकरता राज्य लेवलवर न्यायचं आहे. त्याच्याकरता दिवाळीपर्यंत जे गाव चांगलं काम करेल आम्ही त्याची यादी बनवू, जिल्हा स्तरावरून दिवाळीनंतर त्यांच्यासाठी विशेष मेहनत घेऊ, जेणेकरून आपल्याला विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय प्राईज कसं मिळेल. तर पुन्हा एकदा मी सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य महोदय तसेच इथं सर्व उपस्थित कर्मचारी, अधिकारी त्यांना या अभियानाच्या शुभेच्छा देतो आणि लोकप्रतिनिधी आमदार महोदय असतील, अगोदर खासदार महोदय होऊन गेले, मंत्री महोदय होऊन गेले, त्यांचे मी जिल्हा परिषदतर्फे आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.